हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातील सगळे इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, लाईट गेलेली होती तर लाईट आली. तर चला, मला थोडंसं आज गॅसच्या ओट्यावरला एक कोपरा आवरायचा आहे. आज मुलांसाठी पालकपुऱ्या बनवायच्या आहे. तसं मी तुम्हाला ते शेअरच करणार व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच माझा जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, मी आता पहिले ना तो कोपरा आवरून घेते. पालकपुऱ्या बनवायच्या, पण पालक घरात नसल्यामुळं आता मार्केटमधून म्हणजे बाजारातूनच पालक आणावं लागणार. तर मग तेजू म्हणजे माझी मुलगी ना मार्केटमध्ये चालली, तर ती पालक घेऊन येणार. तर ती येईपर्यंत आहे ना मग माझा तो कोपरा आवरणं होणार. मग ती आल्याच्या नंतर इथं मग मी पालकपुऱ्या बनवणार. तसं मी ते तुम्हाला शेअरच करणार. तर चला, मी आता ते पटकन आवरून घेते आणि तसं तुम्हाला दाखवतेच. तर इथं ती ना आता मार्केटमध्ये चाललेली आहे. थोडंसं सामान आणायचं होतं ना, तर त्या सामान आणण्यासाठी. हळूहळू जाशील. तर इथं ती ना पालक आणलेला आहे. हे बघा, एकदम फ्रेश असा पालक आहे. मी आता तो निवडून घेते पहिला पालक. त्याच्यानंतर इथं ना या चीजच्या स्लाईड आणल्या तिनं आणि इथं ब्रेडचं पाकिट आणलेलं आहे. तर चला, मी पहिले आता पालक निवडून घेते आणि पटकन पालकाच्या पुऱ्या बनवते. तर चला, इथं बटाटे उकडायला टाकलेले होते ना, तर बटाटेसुद्धा उकडून झालेले आहे. तर इथं मी हा पालक आहे ना असा निवडून घेतलेला आहे. मी स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 पाण्यानं आणि त्याच्यानंतर थोडंसं मी गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे. तर इथं मी पालक आहे ना स्वच्छ धुवून घेतला 2-3 पाण्यानं. आता मी याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करते, जास्त नाही करत, आणि थोडासा उकळू देते, म्हणजे थोडासा नरम होऊ देते पालक. तर चला, हे होऊ देते आणि झाल्याच्या नंतर परत दाखवते. इथं मला पालकपुरीसोबत आहे ना चटणी बनवायची आहे. तर याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतले, इथं थोड्याशा डाळ्या घेतल्या, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि त्याच्यानंतर 2 चमचे दही आणि थोडासा सांबार ॲड केला. आता मी चवीपुरतं मीठ ॲड करते आणि हे सुद्धा मिक्सरला ग्राइंड करून घेते. तर इथं तुम्ही पाहू शकता पालकसुद्धा गाळ झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि साईडनं इथं बटाटे सोलते माझी मुलगी. चटणीसाठी ना कढीपत्ता पाहिजे होता, तर इथं मग मी कढीपत्ता न्यायला आली होती. तुम्ही पाहू शकता एकदम छान असं कढीपत्त्याचं झाड झालेलं आहे. आता तुम्हाला लिंबोणीचं झाड दाखवते. इतकं छान लिंबू आलेली आहे सध्या लिंबोणीला बघा. तर इथं मला पाहिजे होतं ना तेवढंच मी कढीपत्ता तोडलेला, जास्त काही तोडला नाही. तर इथं मी 5 मिनटं पालक पाण्यामध्ये उकळून घेतला. त्याच्यानंतर तो मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केला. त्याच्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आणि याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता, पण मी स्किप केलेली आहे. हे ना चटणी बनवून तयार झालेली आहे बघा. एकदम मस्त अशी चटणी बनवली आणि इथं आलूची चटणी बनवली, कारण मुलांना आलूची चटणी खायची होती पुऱ्यांसोबत. तर मग आलूची चटणी बनवली आणि इथं
हे पुऱ्याचं जे आहे ना म्हणजे पालकचं आहे ना, तर ते मी इथं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. चला मी आता पटकन त्याचं कणिक भिजवते, गव्हाचं पीठ ॲड करते, तसं मी तुम्हाला दाखवतेच. इथं मी गव्हाचं कणिक घेतलं, तर त्याच्यामध्ये मी आता मीठ ॲड करते. मीठ आहे ना पुऱ्याला व्यवस्थित टाकायचं, त्याच्यामुळं काय होतं चव छान येते पुऱ्यांना. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे ना मी ओवा ॲड करते. थोडासा ओवा पण म्हणजे बऱ्यापैकी टाकायचा, एकदम कमी नाही टाकायचा, थोडा ओवा जास्तच टाकायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी हळद टाकून घेते. याच्यामध्ये जेव्हा आपण पालक मिक्सरला ग्राइंड करतो ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची जरी टाकली तरी पण चालते, पण मग मुलं खात नाही, म्हणजे देवांशले तिखट लागतं ना, तर मग मी हिरवी मिरची काही टाकली नाही, पण मी याच्यामध्ये थोडंसं तिखट ॲड करते. तर इथं मी याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केली. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी जिरं ॲड करते. मी याच्यामध्ये ना म्हणजे बऱ्यापैकी तीळसुद्धा टाकलेले, म्हणजे तीळ याच्यामध्ये भरपूर टाकायचे. तसं पण तीळ खाणं चांगले असतात आणि मुलांना आपण ही गोष्ट तिळाची म्हणजे आवर्जून द्यायला पाहिजे. तसे आपण तीळ खात नाही, पण अशा पदार्थांमध्ये आपण नक्कीच तीळ खायला पाहिजे. हे मी इथं पहिले व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीनं. इथं मी जेव्हा मिक्सरला पालक ग्राइंड केला ना, तर मी त्याच्यामध्ये खूप सारा लसूण ॲड केला होता आणि थोडंसं जिरंसुद्धा टाकलेलं होतं. तर मी याच्यामध्ये थोडं जिरं कमी टाकलं. तर आपल्याला पाण्याचा वापर न करता ह्याच बॅटरनं म्हणजे ह्याच पालकाच्या पाण्यानं आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करून हे व्यवस्थित म्हणजे पीठ मळून घेते. आणि तुम्ही इथं पाहू शकता पालक उकळताना जास्त उकळायचा नाही. जर तुम्ही जास्त उकळला तर मग जो हिरवटपणा असतो ना, तर तो म्हणजे पुऱ्यांना कमी येतो. तर त्यासाठी ना थोडासा हलकासाच म्हणजे 2-3 मिनटंच पालक पाण्यामध्ये उकळून घ्यायचा. पाहू शकता एकदम हिरवकच्चा असा हा पिठाचा उंडा दिसत होता. आणि भिजवताना थोडंसं कडक भिजवायचं. तुम्ही पाहू शकता मी थोडंसं भिजवताना असं कडक पीठ भिजवलेलं आहे. जास्त जर पातळ भिजवलं आपण तर मग पुऱ्या व्यवस्थित येत नाही आणि तेलही जास्त ओढतात पुऱ्या. त्यासाठी थोडंसं असा कडक भिजवायचा. तर चला मी 5 मिनटं हा सेट होऊ देते आणि त्याच्यानंतर लगेच पुऱ्या बनवायला घेते. तर इथं मी 5 मिनटानंतर आहे ना लगेच इथं पुऱ्या बनवायला घेतल्या आणि मी थोड्याशा जास्तीच्या बनवून ठेवलेल्या आहे. आणि कमी गॅसवर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, म्हणजे मग पटापट माझ्या पुऱ्या तळून होणार. तर इथं मी अशी एक पोळी लाटून घेतलेली आहे. मी पुऱ्या कशा पद्धतीनं बनवते म्हणजे ज्यांना वेळ नसतो किंवा ज्यांना वेळेची बचत करायची असते तर त्यांच्यासाठी मी सांगते. तर मी इथे एक पोळीच मोठी लाटून घेतली आणि इथं तुम्ही पाहत असाल एक झाकणाच्या साह्यानं एक डब्याचं झाकण होतं, तर त्या झाकणाच्या साह्याने इथं मी लगेच अशा ह्या गोल गोल पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे. एकदम सोप्या पद्धतीने हे पुऱ्या बनवल्या जातात आणि एकसारख्या पण दिसतात आणि पटकन होतात पण. ज्यांना वेळ नसतो ना तर त्यांच्यासाठी एकदम छान अशी ही आयडिया आहे. तर इथं मग मी तेच केलं. पहिले ना 2-3 पोळ्या चांगल्या लाटून घेतल्या आणि त्याच्या एवढ्या साऱ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे. तर एवढ्या साऱ्या पुऱ्या बनवून घेतल्या आणि कढईमध्ये तेल ॲड केलेलं होतं ना, तर मी ते एकदम कमी गॅसवरती ठेवलेलं होतं, म्हणजे माझ्या खूप साऱ्या पुऱ्या बनवणं होस्तोवर ते तेल आहे ना तापणार. तर इथं तेल पण गरम झालेलं होतं, तर लगेच इथं मग मी पुऱ्या बनवायला घेतल्या. तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहे. म्हणजे सगळ्याच पुऱ्या अशा पद्धतीनं त्या फुगतात. असं नाही की तुम्ही झाकणानं जरी पुऱ्या बनवल्या तर पुऱ्या व्यवस्थित फुगत नाही, व्यवस्थित फुगतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात. कारण एकसारख्या दिसतात ना तर छान वाटते पाहिल्याच्या नंतर आणि आपली वेळेची खूप सारी बचत होते. कारण मी आता बऱ्याच वेळेस पुऱ्या बनवल्या ना तर मग मी अशाच पद्धतीनं बनवल्या. आणि ते झाकण जे आहे ना डब्याचं ते पुऱ्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं साईज पण व्यवस्थित येते आणि एकदम छोट्या पण होत नाही आणि एकदम अशा मोठ्या पण होत नाही, म्हणजे मिडियम साईज असल्यामुळं छान होतात त्याच्यामुळं पुऱ्या. तर इथं मग मी पटापट सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या पुऱ्या तळताना थोड्या कमी गॅसवरच तळायच्या, म्हणजे त्या आतून पण चांगल्या तळल्या जातात आणि थोड्याशा कडक झाल्या ना तर चवीला पण खूप छान लागतात.
सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकलेलं असतं किंवा आपण जेव्हा या पुऱ्यांमध्ये सगळं व्यवस्थित टाकतो ना, तर त्याच्यामुळं त्याची चव खूप छान येते. आणि बऱ्याच मुलांना पालक आवडत नाही, बरेच मुलं पालक खात नाही. तर अशा पद्धतीनं थोडासा वेगळा पदार्थ बनवायचा आणि आणि अशा पदार्थातून मग मुलांच्या पोटात पालकसुद्धा जातो आणि मुलांना हे पदार्थ थोडेसे जास्त पण आवडतात. माझ्या सगळ्या पुऱ्या बनवून झाल्या. तर इथं तिनं व्यवस्थित ताट वाढून ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये तिनं साखर आंबा घेतला, आलूची चटणी घेतलेली, शेंगदाण्याची चटणी घेतली आणि पुऱ्या घेतल्या. तर इथं मग थोड्याशा राहिलेल्या होत्या तळायच्या, तर इथं मी मग थोड्याशा तळून घेतल्या. तिनं दोघीचं आमचं ताट वाढून ठेवलेलं होतं. तर मी थोड्याशा जास्तीच्याच बनवून ठेवल्या, कारण देवांश स्कूलमधून आला ना, तर तो पण खाणार, त्याला पण ह्या पुऱ्या खूप आवडतात. तर चला, पूर्ण स्वयंपाक करून झाला आणि इथं माझ्या मुलीनं माझ्यासाठी ताट वाढून ठेवलेलं आहे. तर चला, मी आता पटकन जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर परत बोलते. आमचे जेवणं झाले त्याच्यानंतर मी खूप सारे असे भांडे घासून घेतले, गॅसचा ओटा आवरून घेतला. आज मी तुम्हाला छोटासाच व्हिडिओ शेअर करते आहे, कारण जास्त तर काही शूट नाही करता आलं. जेवढं केलं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय.